जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. छोटा बाबू हे सकाळ सकाळ असं चालू असतं. छोटा बाबू बनायचंय, हे बनायचं, ते बनायचं. आंघोळ पण कोणाकडून करून घ्यायची हे पण सकाळ सकाळ तिचं ठरलेलं असतं की आज बाबाकडून, आज आऊकडून, आबांकडून का आईकडून. कधी कधी तर नामाशी लागतं, काय कळत नाही. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि संडे आहे, पावसाने थैमान घातले, सगळ्यांनाच माहिती आहे, पूर्ण पॅक झालेला आहे. पण आज आम्ही जाणार आहोत एका छोट्याशा प्रोग्रामला. सो बघूया कसं काय होतं तो प्रोग्राम आणि काय ते. आणि मस्त रेडी आणि फ्रेश दोन्ही फ्रेडी झालं ते. आणि निघालेले आहोत. फाल्गुनी छान असं आउटफिट घातलं आहे, ते माझ्या आवडीचं आहे आणि मी माझ्या आवडीचं आहे. पावसाने नको केलं, नको म्हणजे नको केलं पावसाने. चल तिकडे गाडी. थँक्यू सो मच. आशीर्वाद या मुलीला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. यानंतर सगळ्यांनी प्लीज स्थानापन्न बसून घ्या आणि बसल्यानंतर सगळ्यांच्या नजरा या LED स्क्रीनवर राहतील. मी विनंती करीन आमच्या टेक्निशियन्सना की LED वर आपला व्हिडिओ जो आहे तो तयार ठेवायचा आहे. लाइट्स. दादू जब मुझे गोद में उठाकर घुमाते हैं ना, तब तो मजा ही आ जाता है. और ये है मेरी दादी, घर की असली ऑलराउंडर. दादी के हाथ से दूध पीने का मजा ही अलग है. खरंच छोटा और कुरडे. दादी का प्यार, उसमें तो एक्स्ट्रा मलाई भी फ्री मिलती है. दादी तो मेरी सबसे पहली दोस्त है और दादी का प्यार और ममता मेरी सबसे बड़ी दौलत है. और ये है मेरे चाचू और चाची. चाची तो मेरी सबसे फेवरेट बातूनी पार्टनर है और चाचू कम बोलते हैं लेकिन प्यार पूरे दिल से करते हैं. मेरी चाची के पास तो बातों का पिटारा है. कुछ दिनों में हम गपशप पार्टनर बन जाएंगे. मम्मा की गोद में आते ही मुझे सबसे प्यारी नींद आ जाती है, लेकिन जैसे ही बिस्तर पर रखते हैं मेरी आंखें तुरंत खुल जाती हैं. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् उपशान्तये. सो बेसिकली आकाश फाल्गुनीचा लहानपणापासून फ्रेंड आहे ना, कॉलेज फ्रेंड. आणि हा त्यांचा ग्रुप होता आधी, त्या तिघांचा ग्रुप होता आणि त्याच्यामध्ये मी ॲड झालो. नंतर हे चांगले माझे फ्रेंड्स आहेत. बिचारी दमली आता. सो कार्यक्रम आवरून आम्ही निघालेलो आहोत. कुठे? इकडे बघा, पहिली नदी बघा. नदी पूर्ण तुडुंब भरलेली आहे आणि मला वाटतं अजून थोडा पाऊस पडला ना फाल्गुनी
तर पाणी बाहेर येईल वाटतं. भरपूर कंटिन्यूस पाऊस पडतो. कंटिन्युअस पाऊस पडतो. 7 दिवस झाले पाणी थांबायला नाही मागत आहे. अरे हो माझा बड्डे आहे पण एवढं नको थांबा जरा. आता बस झालं, जवळ आलाय ना बड्डे तर लगेच तुम्ही एवढा पाऊस पाडायचं काय हे नाही आहे. आणि मला आहे ना, मला कोणाकोणाला हे आवडतं सांगा. हे बघा हे बघा हे कोणाकोणाला आवडतं हे बघा. हे कोणाकोणाला आवडतं मला प्लीज सांगा तुम्ही, कारण की मला फार आवडतं. पण आजूबाजूला कोणी असेल तर मी नाही असं करत. बाईकवाला किंवा चालत असतील तर. 4 व्हीलर असेल तर मी नक्की करतो, उडवते तिकडे पण, कारण की पॅक असते त्यामुळे काय नाही. काय का कुठे चाललंय? आम्ही चाललो गावात. खूप दिवसानंतर असंच अचानक भयानक प्लॅन झालाय. So, काही वस्तू पण आणायची होत्या गावातनं, म्हणून पण चाललो की लगेच भेटून. आणि जमलंच तर फार्म हाऊसवर आम्ही फेरफटका मारणार आहोत, कारण की फार्म हाऊसचं थोडंसं कायापालट केलेलं आहे. तुम्हाला जुनावाला व्हिडिओ मी किंवा फोटो मागे बाजूला दाखवेल आणि व्हिडिओ पण थोडंसं कायापालट झालेलं आहे. फायनली फार्म हाऊसवर लाईटचं एवढा दिवस बंदोबस्त नव्हतं, ते पण झालेलं आहे. पण अजून मीटरवाले येत नाहीत, कारण की पाऊस जास्त पडतो त्यांचं असं म्हणणं आहे MSCB वाल्यांचं. सो लेट्स सी. फार्म हाऊस झालं की आपण एक सगळी मस्त छान पार्टी करू फार्म हाऊसवर. पावसाळ्यातच करायला पाहिजे तर मजा येईल माहिती आहे. फाल्गुनी तर आलीच नाही, एकदाच आली आहे फाल्गुनी ना फार्म हाऊसवर. आली ना, स्टार्टिंगला आली. हां आता स्टार्टिंग ज्ञान झाल्यापासून खूप कमीच. ज्ञाना झाल्यापासून आलीच नाही. एकदा फक्त आपण गेलेलो ज्ञानाला घेऊन बस. आमचं गाव म्हणजे फुल सिनिक ब्युटीवालं आहे, कारण ही सगळी हिरवळ बघा किती आहे. आहे की नाही? कसं आहे तुझं सासर? सिनिक ब्युटीवाला आहे. आणि इथून जर तुम्हाला बघायला मिळालं असतं, इथून रोड येतो बदलापूर हायवे. कमी झाली का झाडी? मोठ्या लाईन मध्ये आहेत. मी गाडी तिथे लावली. मला थोडीशी भीती वाटली की येणार नाही, पण पूर्ण आता अशी खडी टाकली तर आली असती गाडी. आणि फार्म हाऊसमध्ये पाणी बघा किती आहे. फुल पाणीच पाणी. ह्याला आतमध्ये पर्यंत आली असती गाडी. मी उगाचच आणली नाही, मला वाटलं की येणार नाही. बरंच काय चेंजेस आहेत. ही झाडं आमची कधी आता मोठी होतात त्याच्यावर आहे. खूप सारी झाडं लावली पप्पांनी. इथे पाणी साठायला लागलं. नेल्स करायचे. माझ्या बड्डेची तयारी हिला करायची आहे. माझे नेल्स बघ. माझ्या बड्डेला कुठे घेऊन चालले काय माहिती मला. गिफ्ट तर अजून दिला नाहीये. दिला गिफ्ट कधी दिला? 12,500 रुपये कोणी भरले. अच्छा हा मग ठीक आहे. मी त्या टी शर्ट ज्या याने घेतलेल्या आहेत माझ्यासाठी, त्या टी शर्ट मी आम्ही आता जिथे जाऊ बड्डेचा केक कट करायला घालणार आहे. लेट्स सी. तयारी माझी तर काहीच तयारी नाही. पण मला बर्थडे पेक्षा जास्त एक्साइटमेंट कसली आहे माहितीये का? वारीची. वारी येते म्हणजे मागच्या वेळेस वारी 4 तारखेला होती. आउटफिट्स रेडी आहेत का नाही? 4 की 5 तारखेला होती ना ग? बरं 4 की 5 तारखेला होती. तिथून मग बर्थडेला गेलेलो महाबळेश्वरला मी. आणि यावेळेस वारी खूप लांब आहे. आषाढी होती ना. हा तेच ग, आषाढीलाच वारी असते. नाही वारी आधी गेलेलो. कुठे? अरे ती नाही, मी आषाढी एकादशीला बोलतो तेव्हा तिथून बर्थडेला आलो ना महाबळेश्वरला. ठीक आहे. आपले रेडी आहेत का? ड्रेस विचारू ते काही. बघ खूप दिवसानंतर गावात आलं असं वाटतं. खूप दिवसाने, खूप महिन्यानंतर बोललं तरी चालेल. आणि वेलकम टू गंगूबाबू संकुळ. घराची काय प्रोग्राम काय होता? कोण सांगेल बिंगेल का नाही? सांगतोय काय प्रोग्राम आहे? खुर्च्या बिरच्या सगळ्या आणल्यात काय? कोणाचं तरी असेल आपल्या याच्यात जागा आहे म्हणून. दुपार आहे म्हणून यांना कोणाला
जागवत नाही. वैभवला आणि नाणीला जागवलं आहे. आधी असायचं की चिवताईला पहिला आवाज असायचा इथे आल्यावर, चिवताई. पण आता चिवताई आमची गेली आहे तिकडे. नमस्कार. हे आलीच नव्हती ना ग तुम्ही. नाही, ही पण नव्हती आली ना शिवचं लग्न झाल्यापासून. गेली ती लाडू बनवून. नाही ना, कुठे वेळ नाही चालू आम्ही. बिलवाला मी एकदा शिरोली ना लग्न झालं ना आमच्या पाराचा लग्न केलं. ए, घे. मध्ये कुणाचा कुठं क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.